गोंदिया तालुक्यातील बिरसी या गावामध्ये विमानतळाचं विस्तारीकरण करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये बिरसी गावातील अनेक घरं येत होती। त्या गावातील घरांना बाजूला सारून 106 कुटुंबांचं पुनर्वसन करण्यात आलं, परंतु या 106 कुटुंबांना अद्यापही 23 मूलभूत नागरिक सुविधा या पुरवण्यात आल्या नसल्यानं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या 106 कुटुंबांना बहिष्कार घालण्याचा निर्णय आता घेतला आहे। तर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला आपल्या गावात येऊ देणार नाही याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। बिरसी गावातील 106 कुटुंबांचे पुनर्वसन झाले असून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा हा संघर्ष पणाला येऊन शासनाने त्यांना हक्काची जमीन दिली, 7/12 दिला, परंतु गावात असणाऱ्या 23 मूलभूत सुविधा पुरवण्यात अद्यापही शासनाने पूर्ण केल्या नाही। त्याप्रमाणे विमान प्राधिकरणाला देखील यश आले नसून त्यामुळे पिण्याचे पाणी, लाईट, रस्ते, नाल्या अशा अति आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांपासून हे 106 कुटुंब आजही वंचित आहेत। उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना आणि नागरिकांना मोठी पायपीट करावी लागते। आता पावसाळा सुरू झाला असून अनेक ठिकाणी चिखल साचले असल्याने या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना येण्या जाण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। पाण्याचा निचरा करण्यासाठी नालीची योग्य सोय नसल्यामुळे अनेक समस्या या कुटुंबांना सोसाव्या लागत आहेत। मात्र अद्याप देखील शासनाने याची दखल न घेतल्यामुळे या गावातील नागरिकांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे। तर कुठल्याही राजकीय नेत्याला आपल्या गावात घुसू न देण्याचा निर्णय या गावकऱ्यांनी घेतलाय। त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। आता सरकार याकडे कशा प्रकारे पाहते हे पाहणे महत्त्वाचे आहे। बिरसी गावासाठी आवश्यक असणाऱ्या 23 मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी शासनातर्फे उपविभागीय अधिकारी यांनी बिरसी विमान प्राधिकरणाला 23 मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात यासाठी पत्र व्यवहार केला आहे। आमचं पुनर्वसन झालं आहे। जो 2 वर्षा पहिले आम्हाला प्लॉट मिळाला आहे, इथे प्लॉट आणि पैसे दोन्ही मिळाले आहेत, पण दोन्ही मिळले फिर भी आपण खुश नाही आहो, कारण की आम्हाला ती बेसिक सुविधा जो 23 होते 23 पैकी एक बी नाही झाली। मेन तर मुख्यतः रोड, नाली, लाईट वगैरेचं जे एक बी नाही झाले आहेत। SDO मॅडमला आपण तक्रार दिलेली आहे। आता ते नाही मानणार या नाही करणार तर आपण जो येणेवाला जो चुनाव आहे विधानसभा त्याचा आपण पूर्णतः बहिष्कार करणार आहेत। कोणा नेत्याला आपल्या गावी तर येऊच नाही देणार त्याला। सबसे बड़ा रोष शासन के प्रति है, क्योंकि सबसे पहले पुनर्वसन में वहाँ की बेसिक सुविधाओं का वहाँ पे सुविधाएं दी जाती है, उसके बाद में ही वहाँ पे प्लाट आवंटित करके लोगों को रहने के लिए मकान दिए जाते हैं। पर यहाँ पे ऐसा कुछ नहीं हुआ। इतना सरकार का रवैया इस तरीके से रहेगा हमको इसकी उम्मीद नहीं थी। हमने अपने प्लाट दिए, अपने ज़मीन दिए, अपने खेती उपयोगी ज़मीन देकर इस एयरपोर्ट को आज दिए है। उसका नतीजा हमको ये मिल रहा है कि जहाँ हमारा पुनर्वसन हो रहा है वहाँ पे बेसिक सुविधा कुछ भी नहीं है। आप देख सकते हैं पीछे में मकान पूर्ति नहीं है। 2013 का पैसा 2022 में दिया गया, वो भी 5 लाख रुपये, जबकि आज का बाजार भाव कम से कम 20 से 25 लाख रुपए मिलना चाहिए था। उसके बाद में आप देख सकते हैं यहाँ पे रोड नहीं है, लाइट नहीं है, पानी नहीं है। अभी आपको अगर किसी का पानी के लिए अगर जाना है तो 500 मीटर दूर जाना पड़ता है पानी के लिए। महिलाओं को बहुत समस्या का अभाव है यहाँ पे, और एयरपोर्ट प्रशासन के खिलाफ हमारा रोष है। और अगर जल्द से जल्द इस हमारी 23 मासिक जो बेसिक सुविधाएं को पूर्ति नहीं की गई तो हम विधानसभा का बहिष्कार करने वाले हैं और रोड पे उतरने वाले हैं और सरकार का खुलेआम विरोध करने वाले हैं। और हमारा ये भी निर्णय है कि हम किसी भी नेता को इस बिरसी ग्राम के अंदर घुसने नहीं देंगे जब तक कि हमारी वो पुनर्वसन की मांग पूरी नहीं होंगी तब तक। हे इथे जे पुनर्वसन आपण वसवलेलं आहे तिथे सगळ्याच त्यांना 23 प्रकारच्या नागरी सोयीसुविधा आपण पुरवणार आहोत। त्याच्यामध्ये पाण्याची सुविधा आहे, पिण्याच्या पाण्याची आहे, रस्ते आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, हे सगळ्या सुविधा त्यांना देणार आहोत। याचं सगळं एस्टिमेट आपण पाठवलेलं आहे। ते एअरपोर्ट ऑथॉरिटीने त्यांच्या हेडक्वार्टरला सुद्धा पाठवलेलं आहे। त्याची जेव्हा मंजुरी मिळून जाईल त्याच्यानंतर हे सगळं काम सुरू होईल आणि सगळ्या 23 ज्या नागरी सुविधा आहे एकूण सगळ्या त्यांना पुरवण्यात येईल। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।